तर दिसते माझा तुझ्यावरच जास्त जीव आहे आणि तुम्ही काही वस्तू आणली की आधी कौशल्यला देता, मग सुमित्रेला देता, मग मला देता, याचा अर्थ मी टाकाऊ आहे का? महाराज, मी टाकाऊ नाहीये. खरं तर मी तुम्हाला लग्नाला नाहीच म्हटले होते, पण तुम्ही होकार दिल्यामुळे मी तुमच्यासोबत लग्न केलं. आता काही सोबत लग्न का झालं ती कथा तुम्हाला सांगतो, आहे का? सांगितली नसेल एखाद्या महाराजांनी. आता मी माझं ज्ञानाचा गर्व म्हणून सांगत नाहीये, पण मी रामचरितमानस विद्यापीठ अयोध्येला 4 वर्ष काढली. म्हणून जे काही बारकावे असतात, जे काही महात्म्य असतं, ते त्या भूमीत गेल्याशिवाय कळत नाही. तुमच्या गावात आल्याशिवाय तुमची गावातली भूमी कशी आहे, हा गंगेचा प्रवाह कुठून कुठे येतो, या महादेवाचं काय विशेषत्व आहे, हे केव्हा कळेल? इथे आल्यानंतर. कोणीतरी सांगितलं आम्ही ओलांडेश्वराला गेलो, दर्शन घेतलं, खूप मस्त महादेव आहे. तेच त्यांनी तिसऱ्याला सांगितलं, अहो ओलांडेश्वराला गेलो, खूप मस्त मंदिर आहे, खूप मस्त सुंदर व्यवस्था आहे. एवढंच सांगितलं जाईल, पण एवढं सांगितलं जाणार नाही की हे पुरातन ठिकाण आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या मनातली कामना पूर्ण होते. इथे फक्त 5 किलो रवा आणि साखर भाजली आणि त्या प्रसादामुळे आज एवढा मोठा प्रसाद इथे तयार व्हायला लागला. एवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. हे कोण सांगेल? हे तिथे राहणारा सांगू शकते, दुसरं नाही सांगू शकत कोणी. मग त्यासाठी राहावं लागतं. आणि म्हणून राजा दशरथ 2 लग्न झाल्यानंतर एक दिवस हताश होते. आता काही सोबत लग्न का केलं सांगते. एक दिवस हताश असताना राजा घोड्यावरती बसला आणि सवारी करण्यासाठी परप्रांतामध्ये निघून गेला. आणि ते परप्रांत म्हणजे आपल्याच भारतातलं म्हणजे आजचं काश्मीर, ज्याला पूर्वी कैकई देश म्हणायचे. आजचं काश्मीर म्हणजे पूर्वीचा कोणता देश? कैकई देश. त्या कैकई देशाच्या राजाची मुलगी कैकई एका तलावावरती बसलेली होती आणि ती त्या पाण्यामध्ये खडे मारत होती. राजा दशरथ गेले. राजा दशरथांनी पाहिलं, सुंदर मुलगी दिसते आणि राजकुमारी दिसते. राजा दशरथांनी विचारलं, गाग तू कोण आहेस? तिने सांगितलं, महाराज माझं नाव कैकई आहे, या देशाचा जो राजा आहे ना त्याची मी मुलगी आहे. राजा दशरथांनी सांगितलं, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. पूर्वीचे राजे लग्न करायचे महाराज, गंधर्व लग्न सोहळा जिकडे गेले तिकडूनच पोरगी घेऊन यायचे. आताचेच पोरं आणता येत असं नाही. पूर्वीचे राजे आणत होते, पण ते व्यवस्थित आणत होते बरं, एवढं ध्यानात ठेवा, ते व्यवस्थित आणत होते. पण त्या वेळच्या कैकईने सांगितलं, महाराज मी तुमचं नाव ऐकून आहे, मी तुमचा पराक्रम ऐकून आहे, तुमच्या कुळातली कुल परंपरा, मोठमोठे राजे सिबी दधीची हरिचंद्र नरेसा सये धर्महित कोटी कलेसा, मी हे सर्व ऐकून आहे. तुमच्याच कुळातल्या लोकांनी ही गंगा नदी इथे आणलेली आहे, हेही मला माहिती आहे. आणि त्यामुळे तर हा महाराष्ट्र, त्यामुळे तर हा भारत देश पवित्र दिसतो, ही गंगा शोभून दिसते. त्याच्यामुळेच तर आहे ना सर्व आहे. मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण एक आट आहे महाराज, मी माझ्या बापाला विचारल्याशिवाय करणार नाही. कोणाला? बापाला. आत्तांच्या मुलीचे नावं चांगले आहेत हो, पण त्या बापाला काहीच विचारत नाही. माझा संदेश घेऊन जा. आत्तांच्या मुलीचे नावं चांगले आहेत. नाव काय? सुलोचना, किती सुंदर नावं आहेत. एवढी सुंदर नावं ठेवली, पण त्या नावात काही तथ्य नाही. नाव आज कैकईचं कोणी ठेवत नाही, पण कैकईचा विचार या भारत देशाला खूप उंचावरती नेणार आहे. कैकई म्हणते, महाराज मी लग्न करेल तुमच्यासोबत, पण माझ्या बापाला विचारल्याशिवाय नाही. आत्ताच्या किती मुली विचारतात बापाला? नाहीत विचारत. एक महिन्याभराचं प्रेम, एक 6 महिन्याचं प्रेम, एक 8 दिवसाचं प्रेम, तुमच्या बापानी केलेलं 18 वर्षाच्या प्रेमावर पाणी फिरून जातं. 18 वर्ष बापानी प्रेम केलेलं असतं मुलीवरती. बालपणामध्ये जो बाप कधीच वाकला नाही, तो मुलीपुढं वागतो. असं पाहिलं महाराज आम्ही. पोलीस स्टेशनमध्ये पाया पडतो हो बाप मुलीच्या, पाया पडतो. माझी इज्जत घालवू नको म्हणतो, पण ती पोरगी बापाचा हात झटकून देते, बापाच्या डोक्याला लात मारते आणि त्या मुलाचा हात धरून निघून जाते. मग कैकई चांगली आहे का आजची मुलगी चांगली आहे? चांगली आहे कैकई. कोण म्हणते कैकई वाईट आहे?
अरे हे एक पात्र आहे, एखाद्या पात्रामध्ये जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीची इज्जत जरी लुटत असेल तर ते पात्रापुरतं त्यांनी केलेलं आहे, पण बाहेर आल्यानंतर तो एक सदाचारी आहे, तो एक गुणवान आहे. पण ते पात्रापुरतं तुम्हाला मला वाईट दिसत असेल, तशी पात्रापुरती नाटकापुरती काही वाईट दिसते, पण नाटकाच्या बाहेर आल्यानंतर कैकई म्हणजे कैकई प्रेम पियुष जिन भरत जननाई. कैकई प्रेम पुरुष आहे जिने भरताला जन्म दिलेला आहे. आणि मग कैकई राजा दशरथाला घेऊन वाड्यात जाते. वाड्यात गेल्यानंतर तो कैकई जो राजा आहे तो म्हणतो, महाराज या बसा, काय म्हणणं आहे तुमचं? तो म्हणतो काहीच नाही, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. तो म्हणतो महाराज मी तुम्हाला मुलगी देणार नाही. कोण म्हणतो? कैकई. का देणार नाही? महाराज आधी तुम्हाला 2 बायका आहेत आणि मला हेच कळत नाही, ज्याला पहिली बायको आहे त्याला दुसरी लोक देतातच कशी? काही लोक देतात, पहिली मुलगी जरी एखाद्याचं लग्न झालेला तरी म्हणतात जाऊ द्या, तुम्हाला 2 पत्न्या पहिल्या आहेत आणि मी अधर्म करायला तयार नाही, मी माझी मुलगी तुम्हाला देणार नाही. आणि जरी तुम्हाला मला मुलगी द्यायची असेल तर मला आज एक वचन द्या. काय वचन? उद्या जर तुम्हाला मुलं बाळ झाली, कौशल्येला मुलगा झाला, सुमित्रेला मुलगा झाला, कैकईला मुलगा झाला, तर तुम्ही गादीवर कोणाला बसवसाल? राजा दशरथांनी सांगितलं, हे काय विचारतो? अरे गादीवर तर जो मोठा आहे तोच बसेल ना, घरातला कारभार तर मोठाच पाहतो ना, लहान्याच्या हाती कारभार देऊन हे जुळणार नाही. लोक मला काय म्हणतील? महाराज तुम्हाला लोक काय म्हणतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण माझी विनंती आहे, जर तुम्ही माझ्या कैकईच्या मुलाला गादीवर बसवसाल तरच तर मी तुम्हाला कैकई देतो, नाहीतर देणार. राजा दशरथांनी सांगितलं हे जुळणार नाही, कारण रघुकुल वंशाची नीती अशी आहे, प्राण गेला तरी चालेल पण वचन गेलं नाही पाहिजेत. राजा रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रघुकुल सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय महाराज रघुकुल वंशाची अशी परंपरा आहे की प्राण गेला तरी चालेल पण आम्ही वचन जाऊ देत नाही. आणि मग मीही लग्न करणार नाही म्हणून राजा दशरथ निघून आले. राजा दशरथ निघून आल्यानंतर आता एक राजाचं मन काही लागेना. जेवायला बसला तर ताटात काही दिसायची, आरशासमोर गेला तर स्वतःचा चेहरा नाही काही दिसायचा. राजा जिथे जाईल तिथे काही दिसायचे. हे बघा काय, अहो काय चाललंय? सावकाश घ्या बाबा, बसा. जिथे जाईल तिथे राजाला काय दिसायचं? जिकडे जावे तिकडे कैकईचे रूपडे, जिकडे जाईल तिकडे कैकईच दिसायचे. आणि मग राजा दशरथाचं मन काही व्यवहारात लागेना. हिशोबामध्ये गोंधळ व्हायला लागला. सैनिकामध्ये जी सैनिक इकडं पाठवायची ती इकडं पाठवायला लागला राजा. आणि मग गुरुंनी विचारलं, राजा काय चाललंय? आशाने राज्य बर्बाद होईल आणि तुझी मानसिक अवस्था जर बिघडेल असेल तर परप्रांती आपल्यावरती धावा बोलतील आणि आपलं अयोध्येचं राज्य नष्ट होईल. राजाने सांगितलं, महाराज आता राज्य नष्ट होऊ द्या नाही तर काही होऊ द्या, पण माझ्या डोक्यात सध्या काही आहे. आणि तुझ्या डोक्यात काही येतं लग्न करून ये. तुला कोण नाही म्हटलं? पहिलेच 2 केले, आता तिसऱ्याला कोण नाही म्हणे ना, हे करू. तो म्हणला, महाराज मी करायला तयार आहे पण तो पोरीचा बाप नाही म्हणतो. का नाही म्हणतो राजा? त्यांनी सांगितलं, त्याचं म्हणणं असं आहे, मला एक पत्र लिहून द्या, कैकईला जो मुलगा होणार आहे त्यालाच मी गादीवर बसू. पत्र लिहून द्या.
आणि मग वशिष्ठ म्हणले राजा दिना लिहून पत्र, काय अडचण आहे तुला? तो म्हणला महाराज तुम्ही, अहो आमची गुरु परंपरा, आमचं घरानं तुम्हाला माहीत आहे, एकदा शब्द दिला की तो पाळावा लागतो, आम्ही काय लबाड नाहीये. अरे राजा तू चिंता कशाला करतो, पत्र लिहून दे, तू शुद्ध आहे ना. बघा मला एक भाव सांगायचा आहे तुम्हाला, तू जर शुद्ध असशील ना राजा तर तुझी संतान सुद्धा शुद्धच राहील. तू दे पत्र लिहून. राजाने पत्र लिहून दिलं. ते पत्र कैकई देशाच्या राजाने घेतलं आणि मग कैकई सोबत लावून लग्न दिलं. कैकई कशी होती? प्रेमाची पत्नी होती, आवडीची होती, जिच्यासाठी राज्यपणाला लावलं राजाने. आणि म्हणून कैकई आज रागावली, महाराज एवढं माझ्यावर प्रेम करत होते पण आज मला तिसऱ्यांदा भाग दिला. म्हणून कैकईने तो भागच फेकून दिला. फेकून दिला आणि काय झालं महाराज? तो घारीने नेला. महाराज म्हणतात पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बोल पवन सुत हनुमान की जय हो. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. तुझी राम भक्ती धन्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. थरथरली धरणी थरथरले आसमान, थरथरली धरणी थरथरले आसमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. काही शक्ती होती मुलांमध्ये. आत्ताची मुलं पोंगे सुद्धा धरू शकत नाहीत नीट हातात. पोंगा पोंगा लय वजनदार असते का, पण पोंगा हातात दिला खाली पडते. माय म्हणते माय मग लेकरू लयच काय चाललंय, त्याला कसरतीचं खाणं नाही, लेकरांना खेळणं नाही, ताकद कुठून येईल? खेळणंच नाही ना. मोबाईल हातात घेऊन जो बसतो गडी, जेव म्हणलं तरी जेवत नाही. मोबाईल पाहिल्याशिवाय लेकरं जेवत नाही हो. एका हातात मोबाईल असतो आणि एका हाताने मुलं जेवतात. बरं लेकरायचं जाऊ द्या, म्हातारी माणसं पुरुष मंडळी, या मोबाईलचं सागरजी एवढं कठीण झालं. एक जण कंपनीमध्ये कामाला गेला आणि संध्याकाळी मोबाईल बघतच घरी आला. बस स्टँडला उतरला, एका हातात डबा एका हातात मोबाईल, ते चालू द्यायचं. आणि 2 घरं ओलांडून पुढे गेलं, तिसऱ्याच घरात शिरलं. जय हो. आता ती बाई तरी घरातली ध्यानावर पाहिजेत का नाही? आता ती ध्यानावर नव्हती, ती घरात मोबाईलच पाहत होती. यानं मोबाईल पाहता पाहताच आवाज दिला, ए पाणी दे. ती मोबाईल पाहता पाहताच उठली आणि पाणी आणून दिलं. यानं मोबाईल पाहता पाहताच पाणी पित होता. आता तिचा खरा मालक आला. आता ते बी शहाणा नव्हताच, तोही मोबाईल पाहतच आला. आणि हे दोघं घरात त्याच बेडवर बसलेले आहेत, याच्याच घरात एकाच बेडवर हे दोघं जण मोबाईल पाहत बसले. जो खरा मालक होता तो घरात आला. ते मोबाईल पाहता पाहताच त्यानं पाहिलं, दोघं जण दिसले. त्याला वाटलं मीच चुकीच्या घरात आलो, ते निघून गेलं. जय हो. किती वाईट परिणाम आहे. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, थरथरले आसमान.
भूमी सुद्धा थरथरली. कशामुळे? हनुमंतरायाच्या जन्माला आल्यामुळे. बघा, आपण आल्यानंतर माणसं थरथरली पाहिजे. कुठे जायचं महाराज तर वातावरणच करायचं. एंट्री अशी केली पाहिजेत माणसांनी वजनात एकदम. नाही तर उग आले काय गेले काय, मग लोक त्याची किंमत ठेवत नाही. लोक पालापाचोळा समजतात. तो जो भाग होता तो पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शिविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंत महाराजांचा इकडे जन्म झाला. महाराज म्हणतात, आता तो घारीने नेल्यानंतर काही हातात झाले. कौसल्या म्हणते, अगं वेडे, तुला थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. तू आधीच तुझं वय 45चं झालेलं आहे, सुमित्रेचं 50चं झालेलं आहे, माझं 55चं आहे, आणि राजा दशरथाचं 60 झालेलं आहे. आता खरं तर या झाडाला फळं लागायची वेळच नाही, उलट झाड वाळायची वेळ आली. आणि अशा वेळेत जर फळं लागत असतील तर त्या झाडाने आपलं सौभाग्य समजावं. त्या झाडाने आपल्याला सौभाग्य समजावं. मी झाडाचं सांगत नाही, घरात राहणाऱ्या माणसाचं सांगतो. एवढा ध्यानात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस वाळताय, वाळणाऱ्या झाडाला कोणीच पाणी घालत नाही. काय बोल तुम्ही? वाळणाऱ्या झाडाला न फळं न देणाऱ्या झाडाला कोणीच पाणी घालत नाही. पण एखाद्या वाळणाऱ्या झाडाला जर घरातली सुनबाई पाणी घालत असेल, वेळेवर चहा देत असेल, तर त्या वाळणाऱ्या झाडांनी त्या सुनबाईचे आभारच मानले पाहिजे. त्याला समन्वय म्हणतात. पण किती लवकर पाणी टाकून देऊ द्या, किती तिची पाठ घासून देऊ द्या, किती डोक्यात शॅम्पू घालू द्या, बाहेर आली की सखूबाईल म्हणते, काय माहिती गुब्बर, येळेवर पाणीच तपवत नाही. आता तुले पाण्यात टाकल्याची वेळ आली, तुला काय पाणी टाकून द्या पाहिजे? समन्वय साधा, समन्वय साधा. ती म्हणते, अगं वेडे, आता काही जरी झालं असतं तरी, कोणत्याही डॉक्टरकडे गेलो असतो तरी या वृक्षाला फळं येणं कठीण होतं. पण आपल्या घरावरती गुरुकृपा आहे ना, त्या गुरुकृपेचं हे फळ आहे. आणि तू वेडीवाणी करते आणि मग काही रडायला लागले. आपल्या चुकीची जाण झाली. आता उद्या या दोघींना मुलं होतील आणि माझी कोक खाली राहील. मग गावातल्या बाया मला वांजुटी म्हणतील, गावातल्या बाया मला कुंकवाच्या हळदीच्या कार्यक्रमाला बोलवणार नाही, आणि मग मी एकटीच राहीन म्हणून रडायला लागली. आणि कैकेयीचं रडणं पाहून, ऐका, कौसल्या हसली नाही. बरं, मी काय बोलतोय ध्यानात ठेवा. कौसल्या हसली नाही, सुमित्रा हसली नाही, तर कौसल्याने आणि सुमित्रेने कैकेयीच्या हातात हात घेतला आणि सांगितलं, बाई रडू नका. मला हा समन्वय रामायणातून तुम्हाला सांगायचा आहे. कैकेयी, सुमित्रा आणि कौसल्या ह्या कोण होत्या? जावा जावा होत्या का? मग कोण होत्या? सौती नव्हत्या, आवा होत्या. आवा, आऊ आली माय कुकून. आऊ, बाई काही सहन करू शकते, पण सवत सहन करू शकत नाही. हा सिद्धांत आहे. ती गरिबी सहन करेल, अंगावरती अलंकार नसले तरी सहन करेल, एखादं वस्त्र कमी असलं तरी ते धुवून वाळू घालून पुन्हा निसून संसार करेल. एखादं पातीलं घरात कमी असलं तर एकाच पातिल्यात सकाळी चहा करेन, दुपारी भाजी करत जाईन, संध्याकाळी पुन्हा त्याच्यात खिचडी करेन. एकाच पातिल्यासोबत ती संसार करू शकते, पण दुसरी पळी घरात तिला जमत. मी काय बोलतो लक्षात येते तुमच्या? सवत नको आहे. पण बघा, राजा दशरथाचं हे समन्वय साधलेलं आहे आता. आणि मग कौसल्या म्हणते, अगं वेड्यावानी करू नको, तू थांब, रडू नको, गडबड करू नको, मी आहे ना. आणि खरंच मोठ्या माणसांनी धीर देण्याचं काम केलं पाहिजे. जी मोठी माणसं असतात का नाही, त्यांनी धीर दिला पाहिजे, सांभाळलं पाहिजेत लहान माणसाला. पण आता लहान माणसाला पायाखाली तुडवून मोठं होण्याचे प्रयत्न या महाराष्ट्रात चालू. सांभाळलं पाहिजे. तू काहीच करू नको, मी आहे ना तुझ्या पाठीशी. एक सांगू तुम्हाला, खरंच जर तुमच्या घरात तुम्हाला सवत आली तर येऊ नये माझ्या बहिणीला. पण जर आली तर एक कल्पना करा, तुम्हाला जर सवत आली तर तुम्ही खरंच तिला जर बाळ नाही व्हायला लागलं तर ओलांडेश्वराला म्हणसान का, मी तुला एक पंगत घालते पण माझ्या सवतीला एक लेकरू होते, घालसान का? उलट उलट म्हणसान, तिला अशीच राहू दे आणि अशीच मरू दे, एखादा नागोबाईला डसू दे, मी तुला ना पुढच्या वर्षी 11,000 रुपये देते. पण बघा इथे किती समन्वय आहे.
स्त्री कोणतीही असो तिच्या जीवनात दुःख नसावं तिला कौसल्या म्हणतात. काय भाव आहे. स्त्री कोणतीही असो तिच्या जीवनात दुःख नसावं हा भाव जिच्याकडे मिळतो ना तिला कौसल्या म्हणतात. पण कौसल्या होण्याचा कधीतरी प्रयत्न करा. आणि मग कौसल्याने आपल्या फळामधला अर्धा भाग काढला. सुमित्रेने अर्धा भाग काढला आणि कैकेयीच्या हातावर दिला आणि म्हटले आता उशीर करू नको, विलंब करिता विघ्न ओढवेल, पटकन खाऊन घे. आणि मग तिने तो पटकन भाग प्राशन केला. तिन्ही राण्यांना दिवस गेले. महाराज म्हणतात अर्धभाग कौसल्यादीना उभय भाग आधे करिलीना कैकई कहून रूप सोदयहू रहे सो उभय भाग पुनिलयहू. पुन्हा तो भाग घेतल्यानंतर तिन्ही राण्यांना दिवस गेले. आणि मग कौसल्या कैकई हात धरी दीन सुमित्रा मन प्रसन्न करी यही विध गर्भित भय सब नारी हृदय हर्ष हर्षित सुखारी ज्या दिन ते हरि गर्भित भयहू सकल लोग सुख संपत्ती पायहू. आता या नगराचा राजा आहे. राण्यांना दिवस गेल्यानंतर गावातल्या महिला नवस करू लागल्या. बाई चांगलं झालं व एवढ्या मोठ्या राजवाड्यात अजून पाळणा हल्ला नव्हता. कौसल्या माझं लेकरू उचलून घ्यायची आणि त्याचेच मुख्य घ्यायचे आणि डोळ्यात पाणी यायचं. सुमित्रा कधी माझ्या बाळाला उचलून घ्यायची तिच्याही डोळ्यात पाणी यायचं. मी नवस केला होता ओलांडेश्वराला कौसल्या चिंता करू नको, तुला बाळ होणार आहे. आता लोकांचं लेकरू उचलण्याची गरज नाही. कोणी जर तू लेकरू उचललं तर तुझ्या हातातून हिसकावून घ्यायचं आणि तुला वांजुटी म्हणून काढून द्यायचं ना. आता तुझं लेकरू तुझ्या जवळ असणार आहे. महाराज म्हणतात राजा दशरथाला सांगितलं तुझ्या राण्यांचे डोळे विचार. आता डोळे विचारायला राजा निघाला होता कौसल्याच्या महालाकडं. पण राजाच्या लक्षात आलं आपण जी चुकी आधी केली ती आता करायची नाही. आपण आधी काय चुकी केली होती, भाग कौसल्याला दिला मग सुमित्रेला मग कैकेयीला. पण कैकेयीने फेकून दिलता म्हणून आधी कैकेयीच्या महालाकडे झाला. आता कैकेयीच्या महालाकडे निघाला. कैकेयीच्या महालाकडे गेल्यानंतर कैकेयी बसलेली आहे. मंचकावरी बैसली ती पापिनी, महाराजाची शब्द आहे. मंचकावर बसलेली आहे. आता माणसाच्या पोटात जे असतं तेच ओठात असतं. जे पोटात माणसं म्हणतात ना तुमच्या जे पोटात येते आमच्या पोटात आहे आणि तुमच्या जे ओठात येते आमच्या नोटात आहे. तुम्हाला काय बोलवायचं काही माणसाच्या नोटात आहे. अहो तुमचं बोट सुद्धा काही लोकांच्या नोटात आहे. बोट आहे की नाही नोटात बोट आहे की नाही. अहो नोटाच्या बळावरती लोकांनी बोट बदलवली. जे बोट वरी जायचं ते खाली दबलं. घडलं का नाही असं. आणि मग राजा गेल्यानंतर तिने पाहिलं. राजा म्हणतो कैकेयी काय झालं असेल ते विसरून जा, मला माफ कर. मागच्या वेळी चुकी झाली, तुला आधी भाग दिला नाही पण आता मी तुझ्याकडे आलो. तुला काय खावंसं वाटतंय. ती म्हणले काय खायचं नाही म्हणा. तुझं नाटकं नका करत नुसती म्हणते. तुला काही पाहावंसं वाटतं काही पाहायचं. मग तुझी इच्छा काय. आता डोळे काय म्हणतात तुझे. तर ती म्हणते ज्येष्ठाशी धाडावे दिग्दिवनंतरा आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. अरे बापरे. राजा दशरथाला तर धक्काच बसला. राजा दशरथाला ते आठवलं काय जे पत्र लिहून दिलं होतं ते. राजा दशरथाने मान खाली घातली तसाच निघून आला. मग आता सुमित्रेच्या महालामध्ये आला. सुमित्रेला विचारलं तुला काय पाहिजे. ती म्हणते काही नाही महाराज, मला असं वाटते तुम्ही इथे बसावं, मी तुमचे पाय दाबावे. मला गुरुची सेवा करावीशी वाटते, मला मोठ्यांची सेवा करावीशी वाटते. कारण गर्भात कोण होते लक्ष्मणजी होते. आता राजा दशरथाचा थोडंसं मन प्रसन्न झालं आणि तो राजा दशरथ कैकेयीच्या कौसल्याच्या महालाकडे गेला. कौसल्याच्या महालाकडे गेला आणि कौसल्याला विचारू लागला कौसल्य काय हवंय तुला. कौसल्या म्हणते मला काय पाहिजेत महाराज, माझी इच्छा पूर्ण करायसाठी आलाय ना, मग द्या मला घोडा, द्या माझ्याकडे धनुष्य, द्या माझ्याकडे बाण. आत्ताच्या आत्ता मी घोड्यावर बसते, धनुष्याला बाण लावते आणि रावणाला मारते. आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारी रे रावणा.
आणि रे धनुष मारी रे रावणा लंका बिभीषणा देईन हाती लंका बिभीषणा देईन हाती आणि रे धनुष मारीन रावणा आणि रे धनुष मारी रे रावणा मारी रे रावणा आत्ताच्या आत्ता धनुष्य आणा. मी आत्ताच्या आत्ता रथात बसते, घोड्यावरती बसते, आणि आत्ताच्या आत्ता रावणाला मारते. राजा दशरथ हादरला. राजा दशरथ गुरुजीकडे गेले आणि म्हणतात, काय झाले ईस भूताने झडपिले. अहो महाराज काही बोलायला लागली बायको, येईल का भूतान झडप. माणसं म्हणतात ना, काय बोलायला लागली तू, तू काय पट्टे का नाही, काय बोलती तू, काही भूतागीतांत काही झडपलं नाही तुला. तसा राजा बोलायला. वशिष्ठ म्हणतात, भूतागीताने नाही झडपलं, भूताचा बाप हिच्या गर्भामध्ये आहे. आणि मग ते दिवस आला. महाराज म्हणतात, भय प्रकट कृपाला दीनदयाला. आता आपल्याला आपण सर्व चरित्र भगवंताचं पाहिलं, पण जो काही भाग राहिला होता तो सांगितला. आणि मग तिन्ही राण्यांना काल आपण भगवंताचं प्रागट्यही साजरं केलं. भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर असं म्हणतात, तिथल्या ज्या काही सख्या होत्या त्या सर्व भगवंताला बघण्यासाठी येत होत्या. एक एक यायची, मग त्या पाळणे म्हणायच्या. काय सुंदर पाळणे म्हणायचे. त्यांची पाळणी एवढी सुंदर होती महाराज. आता एवढी विचित्र, आता पाळणी येतच नाही. येतात का पाळणे. अहो ती हळद दळायला जरी गेल्या तर त्या म्हाताऱ्या म्हणतात, हे पुरी म्हणणं एखादं गाणं. ते म्हणते, आत्याबाई मला येत नाही, तुम्हीच म्हणा. मग म्हातारी स्वर लावते. काय जात्यावरचे गाणे होते बरं. सुंदर माझे जाते गे फिरते कवतुके, ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले सासू पुढे ठेविले, पिठम्या भरिले तू ये रे बा विठ्ठला. किती गवळण त्या म्हातारे माणसं म्हणायचे बघा. आणि जात्याचा आवाज इतका स्वर सुंदर लागायचा. तू ये रे बा विठ्ठला. दाना कमी पडू द्यायचा नाही, जास्तही पडू द्यायचा नाही. कमी पडला तर बारीक जास्त पीठ होईल, आणि जास्त पडले तर डाळ बाहेर पडेल. ती मात्रा. काही काही खूपच गाणं आमचे बाबा सांगायचे. एक बहीण भावाचं गुण गात होती. लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू काढी. लिंबाच्या ग झाडाखाली, उन्हाळ्याच्या दिवशी. लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू काढी. कोण्या मेल्यान केली चाडी नाली पोलिसाची गाडी. गुर्र. आता एक गाणे आहेत का. वाट रे वाट सरू काय पाहतो वाड्याला, माझ्या भावाच्या वाड्याला, अन कुलूप सोन्याचं गुर. आणिचा भाऊ नदीच्या काठान म्हशी चारतो, पण भावाचं वर्णन बहिणी करायचं. आता पाळणे म्हणायचे मारा. कालही आपण पाळणे म्हणले. पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायानो करू हो दंगा. राजा दशरथा जाऊन सांगा बाळा तुझे.
दुसऱ्या दिवशी बोलली उमा. पहिल्या दिवशी गंगा आली होती, गंगा. दुसऱ्या दिवशी उमा. तिसऱ्या दिवशी भीमा. चौथ्या दिवशी कोण आलं होतं तुम्हाला माहित, महाराज. पाचव्या दिवशी कोण आलं होतं? आणि पाचव्या दिवशी जी आली होती तिला किती आधार दिले होते? किती 25,000 दिले होते राजा दशरथाने. राजाने 25 दिले, मी 5 देतो तुम्हाला. पण कोण आलं होतं? आहे का कोणी इथं पाचव्या दिवशी आलेलं? पाचव्या दिवशी सटवी बोलली, रामाची सीता रावणानं नेली. सटवी आहे काय एखादी सटवी इथं? काय बोलता महाराज, सटवी म्हणायला लागले? तुम्हाला नाही म्हणत, कोणी आहे का विचारतो. आणि मग महाराज एक एक गवळण ते सखी यायची, रामाचा पाळणा धरायचे. जुबाळा जुरे जू. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, दुसऱ्या दिवशी खालले केळ, तिसऱ्या दिवशी हागले पात. काय पाळणे म्हणतील. आमच्या इथं एक म्हातारी आली, तिने म्हणलं माय तू आत्ताच जाय. पहिल्या दिवशी केळ कसं खाईन आणि दुसऱ्या दिवशी कसं त्याची क्रिया. काही लावून महाराज टलेट आणि हिंगण बेट लावायचे आणि काहीतरी जोडून द्यायचं आणि काही म्हणायचं. काय गवळण. जमल्या ह्या आया बाया, अंगाई गीत गाया, ज्याचा त्याला द्या हो मानपान. राजा दशरथाच्या इथे आया बाया सर्व आल्या होत्या. सुंटवड्याचा प्रसाद घेऊन आल्या होत्या. जमल्या ह्या आया बाया, अंगाई गीत गाया. जमल्या ह्या आया बाया, अंगाई गीत गाया, ज्याचा त्याला द्या हो मानपान. आई बाळाची आई बाळाला धोका दे. आई बाळाची आई बाळाला झोका दे. बाळाच्या पित्यालाही आनंद ठाई ठाई. बाळाच्या पित्यालाही आनंद ठाई ठाई. इष्ट मित्र
आत्या बाळाची आत्या पाळण्यात दृष्ट काढे. आत्या आत्या असते ना, आत्या बाळाले आत्या एवढी हुशार असते, बरोबर वेळेवर येते, आणत तर काहीच नाही, जय हो. पण हक्क असा दाखवते की लय मोठा. आत्या बाळाची आत्या पाळण्यात दृष्ट काढे. आत्या बाळाची आत्या पाळण्यात दृष्ट काढे. त्या पाळण्याजवळ येते आणि तिला म्हणते असं असते का, लेकरू असं टाकतात का, त्याला असं टाकलं पाहिजे. अहो तू नुसती असं टाकलं पाहिजे, ती 9 महिने 9 दिवस त्याला या गर्भात कसं टाकायचं ते टाकलं. तू काय शहाणपणा शिकवती. वा. काय आणलं तू, एक करदूड, 2 बाळ्या त्या उधारीत आणल्या आणि एक कुंकू लागलेला पीस. शिदोरी आणली तर काय आणली, जिलेबी, कालची शिळी. अगं काजू बदामचं पाकिट आणायला पाहिजेत होतं एखादं, आणायला पाहिजेत का नाही. 2-4 किलो तुपाची भरणी आणायला पाहिजेत होती. आत्या बाळाची आत्या पाळण्यात दृष्ट काढे. आत्या बाळाची आत्या बाळाची दृष्ट काढे. पाहता काय मुखाकडे वाटा ही सुंदवडे. पाहता काय मुखाकडे वाटा ह्या सुंदरवडे. पाहता काय मुखाकडे वाटा ही सुंटवडे. पाहता काय मुखाकडे वाटा ही आत्या सुंदर. म्हणते पोरींनो, मुखाकडे काय पाहताय, तो सुंटवड्याचा डब्बा घ्या आणि वाटा घरात शेजारणीले वाटू द्या. लोकांना कळालं पाहिजे मुलाची आत्या आली. वाटा गावात गल्लीत वाटा. आत्याकून आपल्या इकडे काय वाटतात, साखरपान, पानं सडलेली आणती आणि साखर, मळकी साखर आणती. तर पानं पुरत नाहीत आणि साखर पुरत नाही. गाव मोठं. वाटा 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 हे सुंटवडे. वाटा हे सुंदरवडे. इष्ट मित्राचा मेळा झाला या दर्शन गोळा. इष्ट मित्राचा मेळा झाला या दर्शन गोळा. ज्याचा त्याला द्यावं मानपान. एक जण मला म्हटला, महाराज तुम्ही चिमणा चिमणा लयच लावला. आता चिमण्या बी गोऱ्या गोऱ्या आहेत ना, कधीतरी चिमणीचं बोलत जा. तेव्हापासून मी बदलून टाकलं. चिमणी ही गोरी गोरी पान. हो चिमणी गोरी गोरी पान. चिमणी हो जमल्याला आया बाया. अंगाई गीत गाया. जमल्या आया बाया. अंगाई गीत गाया. ज्याचा त्याला द्यावं मानपान. चिमणी ही गोरी गोरी पान. चिमणी गोरी गोरी पान. चिमणी गोरी गोरी पान. कसा वाटला आमच्या सागर महाराजांनी म्हणलेला पाळणा. टाळी वाजवा मग. वा वा. जमल्या ह्या आया बाया अंगाई गीत गाया. ज्याचा त्याला द्या हो मानपान. चिमणा चिमणी ही गोरी गोरी पान. कारण चिमणीला जीव लावत जा. चिमणी कुठं जरी गेली तर तुमच्यावर लक्ष राहू देते, पण चिमणा एकदा उडला की परत येत नाही. जय हो. चिमणीला जीवला. सुंदर असे पाळणे झाले. काही दिवस निघून गेले आणि महाराज म्हणतात काही दिवस निघून गेल्यानंतर अवध नगरीमध्ये सर्वांना आनंद आहे. राजा दशरथ आलाय, आनंद झाला. दशरथ पुत्र जन्मसुनी काना मानव ब्रह्मानंद समान. पुत्राचा काय आनंद असतो महाराज.
ब्रह्मानंद समाना, ब्रह्मानंदासारखा आनंद राजा दशरथाला झाला. आणि मग राजा दशरथाने ज्याला त्याला आपल्या आपल्या पद्धतीने भेटवस्तू दे, कोणाला काय दे, कोणाला काय दे. मग 5वा दिवस झाला, 6वा दिवस झाला, 7वा दिवस झाला, 8वा दिवस, 9वा दिवस, 11वा दिवस आणि मग 12वा दिवस. 12 दिल काय करतात? देवाचं मुलाचं नाव ठेवतात. मग आता नाव ठेवायचं आहे. मग नाव ठेवायचं तर काय केलं कौशल्येने? पिक्चर पाहिले? आता नाव ठेवायचं म्हणलं की ती डायरीज बोलवल्या जाते फिल्म सिटीमध्ये. आणि नाव असं ठेवल्या जाते, मालकाच्या नावातलं एक अक्षर, मालकिनीच्या नावातलं एक अक्षर असं काहीतरी जुळलं पाहिजे म्हणतात. अरे अक्षरं नाही जुळले तरी चालतील, फक्त गुण तुमचे जुळले पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. अक्षरं जुळवून काय करतात? गुण जुळाले पाहिजेत. आपण जे कर्म करतोय, आपण जो सदाचार पुढे नेला, तो मुलाने सदाचार नेला पाहिजे. मी कालही सांगितलं, बाप दारू पितो म्हणून मुलाने दारू पिलीच पाहिजे असं काही नाही आहे. पण बाप जर माळकरी असेल तर मुलाने माळ घातलीच पाहिजे असं शास्त्र सांगतंय. आणि मग नाव ठेवायचं तर मग काय केलं पाहिजे? आणि मग नाव ठेवायचं म्हणून गुरुजीला बोलवलं. गुरुजी कचक दिवस बीते यही भाती, जात नहीं जाने दीन तिही राती, नाम कर नाव सरते ही जानी, भूप बुलाए पठाए मुनी ज्ञानी. बघा, नाव ठेवायला जरा बायाला चांगल्या बोलवत जा. भूप बुलाए पठाए मुनी ज्ञानी. नुसतेच महाराज बोलवायचे नाही. काय तो गावात येतो, 2 तास कीर्तन सांगतो, नाही तर 7 दिवस कथा सांगतो, तुमचं धन घेऊन जातो, अविचाराने तुमची बुद्धी भ्रष्ट करून टाकतो आणि त्याचंही जीवन बदलत नाही. बोलवायचं असेल तर ज्ञानी, जो तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परिपाक वेगळा देणार आहे. पठाये बुलाये मुनी ज्ञानी. ज्ञानी असणारे मुनी बोलवले. आणि ज्ञानी मुनी बोलवल्यामुळं त्यांनी आल्या आल्या सांगितलं नाही दशरथाला की तुमच्यातला द ज्ञान, कौशल्यातला क घ्या, असं नाही सांगितलं. आधी वेद बाहेर काढले आणि वेद श्रुतीमध्ये गुण कसे जुळतात, नाव ठेवल्याचा परिणाम काय होईल हे सर्व पाहिलं आणि मग नाव ठेवायला सुरुवात केली. महाराज म्हणतात पहिलं नाव ठेवलं ते कोणाचं? रामाचं. आता रामाचं नाव ठेवलं याचा अर्थ राम नाव ठेवलं या अर्थी राम जन्माला येण्याच्या आधी नाव होतं की नाही? अहो तुमचं जे नाव ठेवल्या जाते याच्या अर्थी कोणाचं तरी ते नाम असते की नाही? तसं कसं ठेवलं जाईल? उगाच तुम्ही जन्माला आले तुम्हाला नावन तुम्ही सोबत जन्माला येत असं काही आहे का? देवाचं नाव हे त्रिकाल बाधित आहे. एखाद्या वेळी देव ते धारण केलेलं शरीर सोडून जाईल पण देवाचं नाव कधी जात वाह. आणि म्हणून प्रथम नाव ठेवण्यात आलं ते रामाचं. महाराज म्हणतात जो सुखाचा धाम आहे त्याचं नाव राम ठेवलं. सो सुख धाम राम असनामा, सो सुख धाम राम असनामा, अखिल लोक दायक बेश्यामा, अखिल लोक दायक बेश्यामा, सो सुख धाम राम असनामा, सो सुख धाम राम असनामा. सो सुखधाम राम असनामा. कौशल्याच्या मांडीवरती राम होता आणि मग रामाचं नाव राम असं ठेवण्यात आलं आणि कुर्र कानात आवाज दिला. किती का नाही आत्याजवळ राम कुर्र. तुझ्या पूर्ण त्याच्या जीवनात गुरु व्हायची वेळ आली किती चिरकते त्याच्या कानात. अहो लहान लेकरू आहे नेमकीच त्याची कानाची स्थिती खूप कमी आहे. तसं एक सांगू का तुम्हाला, इथून पुढे कीर्तनं होतील, कथा होतील, श्रोते असतील, पण कथाकार कथा सांगत असताना श्रोते बहिरे असतील याची जाण ठेवा. कानाची ऐकण्याची क्षमता 50 DCM आहे बरं का दत्ता भाऊ, सागर भैया.
कानाची क्षमता फक्त 50 DCM आहे. किती? 50. आणि जर तुमचं ध्वनी प्रदर्शन 100च्या पुढं चाललं असेल तर नक्की एक दिवस कान फाटल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन होईल, कीर्तनकार कीर्तन सांगतील, पण श्रोते बहिरे असतील म्हणजे आंधळी दळते आणि कुत्र अशी परिस्थिती व्हायला वेळ आहे. म्हणून माझी विनंती साऊंडवाल्याला, खरंच दादासाठी एकदा टाळी वाजवा. गायब आहेत ते, मोबाईलमध्येच पाहतात, कायच करावं मोबाईल. बाबा इथं पाहता पहा, घरी गेल्यावर नका पाहू मोबाईलमध्ये लय. खरं सुंदर साऊंड, मर्यादा आवाजाची त्यांनी पाळली. मी बरीचशी कथा कीर्तन टाळतो महाराज, फक्त या आवाजामध्ये. काय होते, आपण काय सांगायला लागलो हे लोकांपर्यंत पोहोचत नाही. उगा आपण एक पट म्हणलं की त्यांनी 2 पट म्हणायचं, त्यांनी 2 म्हणलं की त्यांनी 3 म्हणायचं, आणि मग त्यांनी 4 म्हणायचं. अरे बाबा तू कितपर्यंत समजलं पाहिजे, लागला पाहिजे ना, स्वर लागला पाहिजे तरच तर त्याच्यामध्ये आनंद आहे. जय हो. आणि मग राम असं नाव ठेवण्यात आलं. सो सुखधाम राम असं नामा पावा अनिर्वाच्य विश्रामा. आणि मग दुसऱ्या मुलाकडे पाहिलं तर त्याची लक्षणं जगाचं भरण पोषण करणारी दिसली, जगाला सांभाळणारी दिसली, म्हणून त्याचं नाव भरत असं ठेवण्यात आलं. विश्वभरण पोषण कर जोई, विश्वभरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत रस होई, ताकर नाम भरत रस होई, विश्वभरण पोषण कर जोई, विश्वभरण पोषण कर जोई. विश्वभरण पोषण कर जो ही जे ताकर नाम भरत असं होई. पुढे पाहिलं तर ज्याच्या नाम जपाने शत्रूचा नाश होईन असा शत्रुघ्न दिसला, शत्रुघ्न ठेवलं. आणि मग महाराजांचं लक्ष गेलं. लक्ष्मणन थांब राम प्रिय, सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ ते राखा, लची नाम नाम आधार. बोल लक्ष्मण महाराज की जय हो. बोल भरत भैया की जय हो. बोल शत्रुघ्न भैया की जय हो. बोल राम भैया की जय हो. कौसल्या माता की. जय हो. प्रगटे हे चारो भैया अवध में बाजे बधैया, प्रगटे हैं चारों भैया अवध में बाजे बधैया, बाजे बधैया रे बाजे बधैया, बाजे बधैया रे बाजे बधैया. प्रगटे हैं चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगटे हैं चारों भैया अवध में बाजे बधैया. महाराज दशरथ, आपको हमारे परिवार के से बहुत बधाई हो, बधाई हो, बधाई हो. बधाई हो. माँ कौशल्या आपको भी बधाई हो, माँ सुमित्रा आपको भी बधाई हो, माँ कैकेयी आपको ही बधाई हो. सर्वांनी बधाई दिली. आणि मग भगवान परमात्मा आता हळूहळू रांगू लागले. एक दिवस कौशल्यने नैवेद्य केला. करी नैवेद्य, करी पूजा नैवेद्य चढावा, आप गई जहा पाक बनावा. नैवेद्य कला देवाला ठेवला आणि रामाला झोपी घातलं पाळण्यात. आणि आपण पाकघरामध्ये गेली. पाकघर म्हणजे कळते तुम्हाला? पाकघर जाऊ द्या, पाकघर कळणार नाही तुम्हाला. किचन, किचन कळते कारण तुम्हाला चिकन खायची सवय लागली त्याच्यामुळे किचन कळायला लागलं. काय महाराज, किती संस्कृती होती गोड. पाकघर जिथे स्वयंपाक अतिशय सुंदर पद्धतीने बनवल्या जायचा, किती किती व्यंजन केल्या जायची. म्हातारीने जर उडदाची डाळ टाकली तर अख्ख्या गल्लीत वास जायचा. उडदाची डाळ अख्ख्या गल्लीत वास जायचा का नाही आजी? आता काय वास नाही, चव नाही, काय नाही. म्हातारा ओरडतो, अरे किती सांगावं तुम्हाला, 15 दिवस झाले तेलाचा डब्बा आणला, त्या भाजीला चव तरी आहे का? मसाल्याच्या मसाले किती, किराणा 50,000चा होतो 2 महिन्यात, पण भाजीला चव नाही. माणसाच्या तब्येती सुधारायलेच त्या. पूर्वी ज्वारीची भाकरी, उडदाची डाळ, ज्वारीची भाकरी, बेसन, ज्वारीची भाकरी, ठेचा. पाणी सुटलं का नाही तुमच्या तोंडाला?
सुटू देऊ नका पाणी कथेत आहे. काय महाराज जेवण होतं आणि माणसं तब्येतीनं भक्कम होती हो. आता काय किती खायला असलं तरी माणसं तब्येतीने भक्कम. आणि मग आपण नैवेद्य केला, नैवेद्य घेऊन बाहेर आली तर कौसल्येला 2 राम दिसले. यहाँ वहाँ 2 बालक देखा, मति भ्रम मोर की आन विषेका. यहाँ वहाँ 2 बालक देखा, यहाँ वहाँ 2 बालक देखा, यहाँ वहाँ 2 बालक देखा. मति ब्रह्म मोर की आन विशेषा, मति ब्रह्म भोर की आन विशेषा. यहाँ वहाँ 2 बालक देखा. असे शब्द निघले पाहिजेत. यहाँ वहाँ 2. क्या हा, जय हो. यहाँ वहाँ 2 बालक देखा. एक पाळण्याजवळ आहे आणि एक देवाऱ्याजवळ नैवेद्य खातो. चक्करच आली आणि खालीच पडली. रामाला वाटलं आत्ताच जर चक्कर येऊन खाली पडली तर अजून काय. भगवान परमात्मा गेले, आईला जवळ घेतलं. देखी राम जननी आकुलानी, प्रभू हसी दीन मधुर मुस्कानी. प्रभू जवळ गेले ना असं बारीक हसले. भगवान परमात्म्याचं हसणं ते पाहिलं सर्व विसरून गेले. ऐका ऐका, निरागस जर एखाद्याचं मन असेल ना, पापरत मन असेल ना, त्याने तुमच्याकडे पाहून हसल्यानंतर तुम्हाला प्रसन्नता वाटते. पण आता एक मन लोकांनी विचित्र भाव काढले. हसलीन फसली. अरे काय बोलताय. हसणं हे फसवायसाठी नाही राजा कोणाला. हसणं हे एखाद्याला आनंद देण्यासाठी आहे. तुमच्या मनामध्ये पापवासना नसावी. निरागस शुद्ध अंतकरणाने तुम्ही हसावं. खरंच दुसऱ्याच्या मनातला दुःखाचा जो प्रवाह झालेला आहे तो निघून जातो. पण तुमचं हसणं निरागस पाहिजे. गंगा जशी वाहायला लागली की निरागस हसत वाहते कळकळकळ. तिथून जाणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटते. तसं निरागसपणे हसत राहा. निरागसपणे माणसाने निरागस हसलं पाहिजे. आणि बाईंसुद्धा कसं हसलं पाहिजे, निरागस हसलं पाहिजे. भगवान परमात्मा हसले, दुःखच निघून गेलं. एक सांगू तुम्हाला, तुम्ही दिवसभर किती शेतात काम करा, किती थकवा असू द्या, एखादं लहान लेकरू घरात असू द्या, दोघंच नवरा बायको असतात, आई म्हातारी असते, मजुरीचं जीवन असते दोघायचं. सकाळीच जा लागते 7 वाजता. उदळी घेतले असते सोयाबीन, मग सकाळी 7 वाजता जा लागते, संध्याकाळचे 7 वाजतात यायला. मग आता दूध नाही म्हणून गाई म्हशीचं दूध आणून ठेवायचं, सांगायचं सासूबाई त्याला दूध पाजा, पण पोरगं पित नाही दूध. आईचं मन लागत नाही, दिवसभर काम करते, पोटभर जेवत नाही, थकवा शरीरामध्ये असतो, बापाचंही मन लागत नाही. 4-5 महिन्याचं लेकरू आहे माझं घरी, 4-5 महिन्याचं लेकरू आहे. पण महाराज पाथवरचा इळा एकदा हातातून खाली पडला की तिला काहीच दिसत नाही, फक्त लेकरू दिसते. टोपलं भरते, साडी मिऱ्या घालत नाही, काय नाही, झटकत नाही, अंगाला तसाच कचरा असतो, केस बरोबर करत नाही, तड 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 तशीच घरी येते. आणि घरी आल्यानंतर ते निरागस लेकरू दरवाज्याची चौकट धरून उभा असतं. काय बोलतो मी, चौकट धरून उभा असतं. आणि तिकून ती टोपलं घेतलेली आई त्याला दिसते. आणि आईकडे पाहून नुसतं बारीक असतं हो. दिवसभर केलेल्या कष्टाचा थकवा निघून जातो, दिवसभर केलेला. आणि म्हणून तो परमात्मा आहे. देवाने असल्यानंतर काय झाली असेल कौशल्याची अवस्था. आणि माझी एक विनंती आहे, कधीतरी देवानं तुमच्याकडे पाहून हसावं. देवाने कधीतरी तुमच्याकडे पाहून हसलं पाहिजे. लोक हसतात याचा कधीच विचार करू नका. देवाने कधीतरी आपल्याकडे पाहून हसलं पाहिजे. भगवान परमात्मा हळूहळू मोठे झाले, मग आता खेळायला लागले. भगवंताचं खेळ खेळणं चालू झालं. महाराज म्हणतात, खेळत असताना कौसल्या, राजा दशरथ जेवायला बसलेले. राजा दशरथाने आवाज दिला, राम, राघव, ओ राघव, जेवायला चला. महाराज म्हणतात, भोजन करत बुलावत जब राजा, नाही आवईत जी बाल समाजा. राजाने बोलवलं तर राम आलेच नाही. आणि मग कौसल्याने आवाज दिला, कौसल्या जब बोलन जाई, कौसल्या जब बोलन जाई. कौसल्याने आवाज दिला देवाला,
राघवा 2 वाजले 2 जेवायचं नाही का? महाराज म्हणतात कौशल्याचा आवाज राघवाच्या कानावर पडला आणि भगवान परमात्मा ठुमुक ठुमुक करत निघाले. ठुमुक ठुमुक प्रभू चलही पराई. ठुमुक ठुमुक प्रभु चलहि पराई. कौसल्या जब बोलन जाई. कौशल्या जब बोलन जाई. राजाने बोलवल्यानंतर देव येत नाही आणि कौशल्यली बोलवल्यानंतर पायामध्ये पैजण बांधलेला भगवान परमात्मा ठुमुके लावत ठुमुक ठुमुक करत येतो. महाराज म्हणतात तो कसा चालू लागला तर तो प्रभू ठुमुक ठुमुक रामचंद्र कसं चालत होते. ठुमक चलत रामचंद्र बाजत बैजनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत बैजनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत बैजनिया. ठुमुक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत बैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. भगवंताचे पैजण वाजू लागले. भगवान परमात्मा आले. भगवंताला जेवणही दिलं आणि मग महाराज म्हणतात जेवण झालं. भगवान परमात्मा मोठे झाले. मोठे झाल्यानंतर गुरुजीच्या घरी पाठवलं. गुरुग्रह गयो तुरतवई. गुरु गय गयो पडनर गुराई. अल्पकाल विद्या सवाई. गुरुजीच्या इथे पाठवलं. सागरजी तुम्ही काही दिवसात रामायण करतात. नाही भरपूर चौपाया पाठ झाल्या माझ्यासोबत राहू साग. खरंच माणसाने जिथं गेलं तिथं एक चित्ताने राहिलं पाहिजे. आणि मी सागरजीला का बोलवतोय त्यांनी जर म्हटलं महाराज यावेळेस जमत नाही 11-12 एखादा वाढवून द्या तरी मी देतो. का तर कथेमध्ये आल्यानंतर कधीच मोबाईलमध्ये हात घालत नाही तर बरेचसे कलाकार एवढी त्रास देतात महाराज जे बरं का दत्ता भाऊ मोबाईलमध्ये पाहत बसतील. महाराज इकडं कुठं चालले त्यांना काही घेणं. आणि विषय पुन्हा वेळेचा खूप सांभाळत आहे. म्हणजे तुम्हाला वेळ झाला म्हणून म्हणत नाही. वेळ 12ला म्हणजे 12ला. एखाद्या वेळेस घडीचा काटा मागं राहील पण सागर महाराज मागं राहत नाही. एवढी बघा त्याला जा नाही तो टाळेल. वेळ पाळा वेळ पाळा वेळ पाळा. तुम्ही जर वेळेची किंमत कराल तर वेळ तुमची किंमत करेल. तुम्ही जर वेळेची किंमत केली नाही तर मग वेळ तुमच्यावर आल्यावर तुमची कोणीच किंमत करणार. मी काय बोललो लक्षात आलं ना तुमच्या? तुम्ही वेळेची किंमत करा वेळ तुमची किंमत करेल. पण तुमच्यावर जर एकदा वेळ आली तर मग आता तुमची कोणी किंमत करणार नाही. म्हणून ध्यानात ठेवा प्रातकाळ घडी आल्या विना. वेळ साधली पाहिजे. ज्या वेळेत जे गोष्टी करायच्या त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. आणि नाही केल्या तर मग पुढं निघून गेल्यावर माणसं म्हणतात मग काल एक जना सागरजीकडे आला ना म्हणला मग आता मग मला जमन का आता वाजवायला. मी म्हणलं आता तुमचे लाकडं गाडीत भरणं चालू आहेत. वेळ 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 महत्वाची आहे. एक जण तर दत्ता महाराज म्हणला ते तुमचे महाराज तबला लय मस्त वाजवतात. मला जमन का तबला. मी म्हणला आता तुम्हाला वाजवलं पाहिजे. वेळ आली तुमची नाही जमणार. वेळ वेळ महत्वाची आहे. चला
भगवान परमात्मा आता गुरुग्रहामध्ये गेले. 14 विद्या 64 कला भगवंतांनी प्राप्त केल्या. भगवान परमात्मा परत घरी आले आणि परत घरी आल्यानंतर भगवंत म्हणले, अहो सकाळी माझं बालपण खेळण्यात गेलं, गुरुग्रहामध्ये गेलो, आता मला थोडीशी विश्रांती घेऊ द्या. थोड्याशा विश्रांतीनंतर तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, पण आता काही सांगू नका. एक 15 मिनिटाची मला विश्रांती घेऊ द्या. आपण सर्व 15 मिनिटाची विश्रांती घेणार आहे. बोल सियावर रामचंद्र भगवान की.